निश्चयाचा महामेरू बहुत जनासी आधारू अखंड स्थितीचा निर्धारू श्रीमंत योगी श्रीमंत योगी. राज रोज तुमची पूजा करून दिवसाची सुरुवात करतो. तुमची पूजा केली की मनगटात बळ येते आणि दिवस कसा मस्त प्रसन्न जातो बघा. पण राज काय चाललंय आजकाल? पेपर उघडला की शेतकऱ्यांची आत्महत्या, मुलीवर बलात्कार, दहशतवादी हल्ला, पिकाला भाव नाही, असंच समधीकडे चालू आहे. शिवाजी परत जन्माला आला पाहिजे असं सगळ्यांनी वाटतंय. पण तुम्ही जन्माला येऊन तरी आता काय उपयोग? आमचाच जन्म या युगात झाला नसता तर लई बरं झालं असतं. त्यापेक्षा तुमच्या काळात जन्मलो असतो तर हिंदवी स्वराज्यासाठी आणि तुमच्यासाठी हसत हसत जीव उधळला असता. पण आता काय करावं? नशीबच आमचं फुटकं की आम्ही या काळात जन्माला आलो. जाऊ द्या महाराज, हे असंच चालू राहणार. पण माझी पूजा आणि तुमच्या चरणाची प्रार्थना केव्हा थांबायची नाही. जय भवानी. शिवरायांचे आठवावे रूप. घ्या गजरा घे गजरा घे गजरा घे. जय जय मोगरा जय जय मोगरा चांगले चांगले सुगंध वास आहे. गजरा आहे. फुलं घ्या फुलं घ्या गजरा घ्या. पाहिजे का गजरा? उतरा रे. हे नीट कॉलेजातच जावा. हा होय. आणि तुझा आयटमला भेटायला यायला समय या बशी टाइम बेकार आहे रे. खरं आईला तुला काय लेक्चरला लेट होती होय? लेक्चर सांगतीस कुणाला? लेक्चरला कुणाला जायचं असते बा? अरे सकाळी जरा लवकर आलं नाही की चौकात जरा पुरीची गर्दी भेटते. रंगीत फुलपाखरं नुसत्या. काय रंगीत फुलपाखरे गेल्या ही सगळ्या. काय करत पेढी लावली. पेढी लाव आमची मराठा तुला फुल कुठने मिळणार इथे? फुल अरे ते बघ की पुतळ्याच्या समोरच आहे की. इतना गुस्से से मत देख बेबी. तू काय वाव काय केस भरवली. शी कशी सॉलिड जबरदस्त. अरे डोळे मोठे केले आणि भारी दिसते की. लवली आईस यू यू म्हणजे ओट भी भारी दिसते. सॉलिड सॉलिड आवडे. क्या बिजनेस. तिचे केस भी भारी, डोळे भी भारी, ओठ भी भारी आणि पुढे. छत्रपती शिवाजी महाराज की. छत्रपती शिवाजी महाराज की. छत्रपती. हो साहेब हो साहेब हो साहेब. शेतकऱ्यांची शत्रुत्व पत्करणाऱ्या सरकारचा निषेध असो. मुर्दाबाद मुर्दाबाद. निष्ठुर शासन मुर्दाबाद. छत्रपती शिवाजी महाराज की जय. जय भवानी. जय शिवाजी. लोक गोरगरिबांच्या मतावर निवडून गेला या शासनानं आज गरिबांच्या तोंडाला पानं पुसलेले. शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढतात. बोंब मारण्याच्या कानाच्या पडद्या उघडणार नाही. या शासनाची अंती आता काळीच लागेल. शिवाजी महाराज की. शेतकऱ्यांच्या जीवावर
मजा आहे तुमची. काय लोक सेवा करत्यात, मुजरं घालत्यात. अहो खाय प्यायचा त्रास नाही, पोटाला मिळवायची बात नाही. उद्याचा दिस कसा जाईल ह्याची काळजी नाही. तुम्ही आपले हसेच उभे. आमच्याकडे बघा महाराज, कसं जगावं आम्ही. बायकोनं घराबाहेर काढला दारू पितो म्हणून. आपण दारू का पितो? त्याला बायकासनी काय कळत? दिसभर आम्हाला कुणाची ठुकी उचलावी लागते, कुणाचं तळवत साठायला लागते. काय कळल बायकासनी? घरात बसून शिकलो तेव्हा नोकरी मिळाली नाही, आईबानं 4 दमडे मिळवून ठेवल्या नाही. एखादा धंदा करावा म्हटलं मग ठरवलं आता ह्योच धंदा. नुसतं या जगाला पाणी लावायचं, चुना लावायचं आणि बोंबलत फिरायचं. मग अंधाराच्या पोटात गुडूप होता. पोटातला अंधार विझवायसाठी दारूचं पाणी पोटात वतायचं. जय हो महाराज, तुमच्या व्यवस्थेचा जय हो. येतो संचाला, तो पातळी बाटली हिचं दडवून ठेवतो. कुणी बी ह्याला धक्का लावणार नाही, कुणाला सांगू नका. हा टाळ्या होत्या. One run needed. There's the run. So many times the Dhoni picking the winning run in a crucial game. We have the result of India-Pakistan. Virat Kohli 45 not out. And India won this by 6 wickets. येऊ आजी येऊ. महाराज मजा आहे तुम्हाला, मजा आहे महाराज. विष्णू शासन मुर्दाबाद. विष्णू शासन मुर्दाबाद. विष्णू शासन मुर्दाबाद. विष्णू शासन मुर्दाबाद. येसाजी, काय झालं राजा? येसाजी पाहिलं नाही तुम्ही? कोण कसे तमाशे करून जातात इथं ते. दगड, फक्त दगड बनवले लोकांनी आम्हाला. कुणीही यावं आणि या दगडावर बोट टेकून बसावं, हीच लायकी आमची या महाराष्ट्रात. महाराज लोक लईच दाबीत झाले. ती जिथं तिथं दिसता आपल्या नावाचा वापर करतात आणि स्वार्थ साधून घेतात बघा. येसाजी, अरे आम्हाला शेंदूर फासून देव बनवलं याने, पण त्या शेंद्राच्या आतला दगड तर बदलत नाही ना. यासाठी का आम्ही इथे स्वराज्याचा अट्टहास केला होता. आठवा ते दिवस. इथल्या रयतेला हक्काचं छत्र मिळावं, माणसाचं माणूसपण अबाधित राहावं, म्हणून तर हा संकल्प केला होता ना आम्ही. होय महाराज, होय. अहो 4-4 पातशायांनी लादलं होतं या महाराष्ट्राला. शेतात उभी पिकं कापली जात होती. सहज घराबाहेर पडलेली तरणी ताटी पोरं यवनाच्या वासनेची बळी पडत होती. तवाच या लोकांनी स्वातंत्र्याचा सूर्य दावला तुम्ही. होय महाराज. त्या काळात यवनांकडून आमच्या आया बहिणी लुटल्या जात होत्या, आणि आजही आमच्या लेकी सुनांची अब्रू अशीच 4 चौघात लुटली जाते. पण उघड्या डोळ्यांनी बघणाऱ्या या फेकणांमधून आज कुणीही इथं शिवाजी होत नाही. द्रौपदीची अब्रू रक्षणाला कुणी कृष्ण इथं दिसत नाही. हेच अधम कृत्य करणाऱ्या दुःशासनांचे आम्ही काय हाल केले होते आठवा तो रांझाचा पाटील. पूर्ण
अरे सोड, हा कुठं नेतायचा मला? आणि कोण आहे शिवाजी? अरे सोड. बाबाजी भिकाजी गुजर, तुम्हाला इथं कशासाठी आणलंय ठाऊक आहे? अरे कुणाला बी उचलावं आणि हत्याराचा दाग दाखवून गुलाम बनवावं. मोगलाई, स्वार्थासाठी मोगलांचे तळवे चाटणारे तुम्ही स्वाभिमानाची भाषा बोलता कशाला? वतनदारीच्या मखमलीवर बसून ओंजळीच्या पिकदाडीत त्यांची थुंकी झेलताय आणि आमच्या पुढे ही मिजाज. पाटील, फक्त एवढंच सांगा, या रामजी खोडेच्या पोरीला तुम्ही पळवलात, तिच्यावर बलात्कार केलात, हे खरंय? होय. अरे लुटली मी त्या पोरीला आणि अशा हजारो लुटीन. अरे प्रजेला बट्टीक समजतोय मी. हा तू कोण विचारणार? अरे मी विचारणारा कोण? कळेलच. येसाची जी खडला गुन्हा शामिल झालाय. याला कळू दे आता मी कोण आहोत. रयतेवर जुलूम जबरदस्ती करणाऱ्या या पाटलाचा चौरंगा करा. पण महाराज, एवढी कठोर शिक्षा? येसाची जी या पाटलाच्या कृत्याचा आम्हाला भयानक संताप आला, पण तरीही भावनेच्या भरात आम्ही निर्णय घेत नसतो. यापुढं आमच्या राज्यात स्त्रीची अब्रू अशी वाऱ्यावर उधळली जाणार नाही. तसं करणाऱ्याची गयही केली जाणार नाही. ही शिस्त पाडायची आम्हाला आमच्या स्वराज्यात. दिल्या हुकमाची ताबडतोब अंमलबजावणी करा. जी राज. त्याला महाराज, महाराज चुकी झाली. महाराज, महाराज, येसाजी जी आमचा शिवशाहीचा शिरस्ता आज या लोकशाहीत का दिसत नाही? कसा दिसेल महाराज? आज इथलं लोकच भिवून चिडीचूप आहेत बघा. नाव नुसतं लोकशाही. लोकांच्या हातात काय आहे महाराज? काय बी नाही. पण ही परिस्थिती ओढवली कशामुळे? व आळशी आळशी झाल्यात लोक, आळशी. त्यासनी वाटतं एकदा आपण का एखादा नेता निवडून दिला की समजा परिवर्तन त्यालाच करावं, आपली काय बी जबाबदारी नाही, असं वाटतं यासनी. नाही नाही यसाची, हा आळस नव्हे. लोकांना मुळात हे राज्य आपलं वाटत नाही. ही चूक राज्यकर्त्यांची. त्यांनी हा आपलेपणा कधी निर्माणच केला नाही. आमच्या शिवा काशीदन, तानाजी, बाजीप्रभूनं जीवाचं बलिदान दिलं. प्रतापराव गुजरांनी यवनी फौजेच्या वणव्यात स्वतःला झोकून दिलं. कशासाठी? ही भूमी त्यांना आपली वाटत होती म्हणून. आपणच या भूमीचं रक्षण केलं पाहिजे ही जिद्द प्रत्येकाच्या मनात जिवंत होती. होय महाराज, पण आज तेच होईना नव्ह. इथं राजरोस अतिरेकी घुसत्यात आणि लोकांचं मुडदं पाडतात आणि हे चाकरमानी ते मुडदं ओलांडून हापिसात जातात. दहशतवादाचा हा प्रश्न सोडवायला राज्यकर्त्यांची मानसिकता कणखर हवी असाची. होय, पोकळ निषेधाच्या घोषणा देऊन हे प्रश्न सुटणार नाहीत. आमच्या राज्यकालात चालून आलेला तो अफजल खान एक दहशतवादीच होता ना. आम्ही कसा सोडवला तो प्रश्न? आइए राजा जी, आओ आओ. अपनी सारी शेखी छोड़कर इस अफजल खान के मातहत बन जाओ. पहले तो मैं तुम्हें आला हजरत के सामने पेश करूंगा. आओ, डरो मत. भीती खान साहेब, आम्हाला भीती फक्त श्री प्रभू रामचंद्रांची. आणि आपण कोण आहात हे आम्ही चांगलेच जाणतो. अच्छा. राजा जी, आपसे मिलने के लिए बेताब है हम. कितने दिनों की आरज़ू थी. आओ आओ, हमारे कलेजे को ठंडक दो. इस अफजल खान को गले लगाओ. आओ आओ.
स्वराज्याचा घास गळाला निघाला होतास. हा घे राशी, ही घे चावडी, ही हा घे कोंडाणा. कार्याचा पोट तू आमच्या मृत्यूचं राजकारण करायला आला होतास ना. हे घे, हे घे तुझ्या मृत्यूचं दान. तुझ्याच पोट्यात होतोय आम्ही. हर हर महादेव. येसाजी जी, अफजल खानाचा खात्मा ही एका व्यक्तीला मारण्याची कथा नव्हती. प्रश्न होता 2 राजसत्तांच्या भवितव्याचा. प्रश्न होता रयतेच्या सार्वभौम हिताचा. ही रयत स्वाभिमानानं जगली पाहिजे आणि तो स्वाभिमान आयुष्यभर आम्ही जपला. होय तर एवढं त्या शाहिस्ती खानाचं सैन्य दल, पण त्याच्या पुढे बी आपण हार मानली नाही. पुरंदराच्या तहानं समज स्वराज्य गमावलं, पण स्वाभिमान सोडला नाही. होय येसाची, आज पावलोपावली राज्यकर्त्यांसमोर लाळ घोटणाऱ्या युवकांनी तरी जाणून घ्यावं कैसे आम्ही त्या दिल्लीच्या तख्तासही नमवलं होतं. आइए राजा जी, आइए. शंभूराजे, आप भी आइए. राम सिंह, हमसे भी आगे ये कौन खड़ा है? महाराज, आप है राजा जसवंत सिंह. जसवंत सिंह, जसवंत सिंह, हाच तो जसवंत सिंग ज्याला कोंढाण्याच्या पायथ्याशी आमच्या मावळ्यांनी चेचला. त्या जसवंत सिंगाच्या मागे आम्हास उभे केले जाते. कशासाठी आमचा हात मान? राम सिंह जी, ये कौन है? उस मागी को कह दो कि वो एक पराजित मांडलिक है. जहां खड़ा है चुपचाप खड़ा रहे. मांडलिकत्व पत्करलंय कोणी आपले? हे तख्त तो आमच्या पूर्वजांचे, धर्मराज युधिष्ठिरांचे. मयुराची पिसे लावून कावळेही इथे येऊन बसतील, पण म्हणून पिंडावर चोच मारण्याची खोड जात नाही त्यांची. असं दुसऱ्याचं उष्ट खाणाऱ्या आईत खाऊ ना आम्ही बादशाह म्हणणं अशक्य. शिवाजी, हमें कौवा कहते हो, जानते हो इसका नतीजा? परिणामांची पर्वा मराठा करत नाही. या दरबारात ही मान तुटली तरी हा देह झुकणार नाही. मनातले अंगार विझणार नाहीत. हेच अंगार उद्या स्वाभिमानाच्या मशाली भडकवतील आणि या शाही सल्तनती जाळून भस्मसात करतील. महाराष्ट्राच्या कोटी कोटी पिढ्यांमध्ये भरून राहील फक्त हा अस्मितेचा यलगार. राम सिंह जी, उसे खिल्लत दे दो. जी हुजूर. अरे जा, नकोय तुझी भीक. राजाजी, स्वाभिमान, अंगार, किती विश्वासानं बोललो होतो हे शब्द आम्ही. पण कुठाय तो स्वाभिमान? भर चौकात लेकी बाळींची आबरू लुटली जात असताना हा अंगार कुणाच्याही डोळ्यात उफाळत नाही. शेतकऱ्यांच्या आत्महत्या समोर होताना ही अस्मिता सळसळत नाही. राज्यकर्त्यांच्या मागे मेंढरासारखं फिरताना याला लाज शरम वाटत नाही. ही अशी दुरावस्था महाराष्ट्राची, माझ्या महाराष्ट्राची. आणि ही दुरावस्था केली कुणी? या लोकांच्या नाकर्तेपणाने. ज्या मनगटात कर्तृत्वाच्या तलवारी सावराव्या तेच हात फेकण्याप्रमाणे आभाळाकडे पसरून हे फुकाचा गजर करता आहेत. राजे पुन्हा जन्माला या, राजे पुन्हा जन्माला या. अरे कशासाठी जन्माला या? याच हातांच्या मुठी वळून
तुम्हीच शपथ का घेत नाही तुमच्यातला एखादा शिवबा घडवण्याची? घ्या शपथ. या देशाचा स्वाभिमान हरवेल असं कोणतंही कृत्य आपण करणार नाही. घ्या शपथ. आपल्या अन्नदात्याला, शेतकरी कष्टकरी वर्गाला कसलीही तोशिष देणार नाही. अरे घ्या शपथ. मी तुमच्याशी बोलतोय. अजूनही मला दगडी पुतळा समजून तुम्ही दगडासारखं राहू नका. घ्या शपथ. होय महाराज, आम्ही शपथ घेतो. आम्ही शपथ घेतो. घ्या शपथ. शपथ घ्या. लेकी सुनांच्या अब्रूचं रक्षण करण्यासाठी आम्ही सदैव कटिबद्ध राहू. देशाच्या संविधानाचा मान सन्मान अबाधित ठेवू. राजकारणात कुठलीही लाचारी न पत्करता सेवा भावनेतून नित्य समाजकारण करू. घ्या शपथ. आम्ही शपथ घेतो. शाबास. आजची ही तुमची जागरूकता उद्याची पहाट आणेल. निश्चय करा. आपलं प्रत्येक पाऊल इथं साकारेल सामर्थ्यशाली महाराष्ट्र. बोला हर 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 हर. छत्रपती शिवाजी महाराज की जय. भवानी जय. भवानी. माहित नसतं जानवीची साडी भारी वाटते लाईटीवर.
शिवाजी महाराज की जय भवानी, जय भवानी। भी मिला तो शिवाजी के जैसा, हमें दुश्मन भी मिला तो शिवा के जैसा। अरे दुश्मनाने सुद्धा आपल्या बाबत असं शब्द काढावे, यासारखं कॅरेक्टर असलं पाहिजे, यासारखं आपलं कॅरेक्टर असलं पाहिजे। बाजीप्रभू देशपांडेंसारखा माणूस, काय लढाई, जगातल्या मोजक्या खूप मोठ्या लढायांपैकी पावनखिंडीची लढाई आहे। या पावनखिंडीच्या लढाईबद्दल सांगतो। पन्हाळ्यामध्ये महाराज अडकलेले होते। सिद्दी मसूद, सिद्दी जोहर यांना बडी बेगम साहेबांनीनं या पन्हाळगडावर पाठवलेलं होतं। पन्हाळगडावर 40,000 फौजेनिशी वेढा दिलेला होता। 40,000 फौजेनिशी महाराज अडकले होते। रयतेचा छत्रपती त्या पन्हाळ्यावर अडकलेला होता। महाराजांना वाटलं आता हा हिवाळा आहे, ही हिवाळा संपल्यानंतर तरी निघून जाईल, सिद्दी जोहर निघून जाईल, परंतु नाही।
त्याने वेढा आणखी आवडला. महाराजांनी बैठक बोलावली, खाशा मंडळींची बैठक बोलावली आणि इतक्या धडकन आवाज झाला आणि पन्हाळ्याच्या 3 दरवाजावरती तोफा डागल्या गेल्या. महाराज बुरुजावरती आले. महाराजांना वाटलं की आता हा सिद्धी जोहर पन्हाळ्याच्या आणखी जवळ आलेला आहे. आणि महाराज जेव्हा बुरुजावरती गेले तेव्हा खाली पाहिल्यानंतर महाराजांच्या तळपायाची आग मस्तकाला गेली. महाराज बघतात तर काय, खाली इंग्रज. अरे हा इंग्रज आणि या इंग्रजांचा तो हेनरी रिव्हिंग्टन. या हेनरी रिव्हिंग्टननं 6 महिन्यांपूर्वीच या छत्रपती शिवाजी महाराजांना लिहून दिलं होतं की आम्ही स्वराज्याच्या विरोधात इंग्रज कुणालाही मदत करणार नाहीत, असं लिहून दिलेलं होतं. आणि असं लिहून दिलेलं असताना तोफा घेऊन हा हेनरी रिव्हिंग्टन पन्हाळ्यावरती तोफा टाकतोय. खूप मोठा पेच निर्माण झालेला होता. आणि इतक्यात एक साधू दरवाजावर आला. त्याला साखळदंडात जखडलं गेलं आणि महाराजांसमोर उभं केलं गेलं. महाराजांसोबत उभं केलं गेल्यानंतर महाराजांनी ओळखलं, अरे महादेवा कधी आलास? महादेव म्हणाला, महाराज 21 दिवसांपूर्वी निघालोय. 18 दिवस वेड्यामध्ये चाकरी करत होतो, सगळी बित्तम बातमी आणलेली आहे. आणि त्या महादेवाला बघितल्यानंतर महाराज चमकले आणि उठले आणि म्हणाले, बस कळाली, आपण इथून आता बाहेर पडणार. जर हा महादेव बाहेरून किल्ल्यावर येऊ शकतो तर आपण याच युक्तीचा वापर करून इथून बाहेर पडू शकतो. त्या ठिकाणी शिवा काशीद नावाचा व्यक्ती त्या ठिकाणी होता. आणि शिवा काशीद तयार झाला. शिवा काशीदाला छत्रपती शिवाजी महाराजांचे कपडे चढवले गेले. 2 पालख्या तयार झाल्या. एक पालखी मध्ये शिवा काशीद बसला, दुसऱ्या पालखीमध्ये छत्रपती शिवाजी महाराज बसले. महाराजांनी विचारलं, शिवा तुला माहिती आहे का या पालखीमध्ये बसल्याचा परिणाम काय होणार आहे? आणि शिवा म्हणाला, महाराज मला माहिती आहे, या पालखीत बसल्यानंतर मला मरण येणार हे माहिती आहे. परंतु महाराज मी मरेन तेव्हा इतिहासात लिहिलं जाईल ते शिवा न्हावी मेला नाही, छत्रपती शिवाजी भोसला मेला, म्हणून या शिवा काशीदाचं नाव लिहिलं जाईल. महाराज मला मान्य आहे ते. आणि त्या 2 पालख्या निघाल्या. एक पालखीला 200 मावळे सोबत घेऊन पालखी वाजत गाजत वेड्याकडे निघाली आणि दुसरी पालखी विशाळगडाकडे निघाली. विशाळगडाकडे 600 मावळे घेऊन दौडत निघालेले आहेत. शिवा काशीद ज्या पालखीत बसलेला होता ती पालखी पकडली गेली आणि सिद्धी जोहरच्या समोर आणली गेली.